नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे गुरुजींनी अंजली आणि आजी या दोघींना सांगितलेलं असतं, अर्णव आणि ईश्वरी यांच्या पत्रिका जुळलेल्या आहेत आणि त्यांचे गुणसुद्धा 36 ते 36 जुळलेले असतात. दोघांचेही 36 गुण जुळल्यामुळे आजी आणि अंजलीला खूपच जास्त आनंद झालेला असतो. त्याचबरोबर इथे अर्णवने पुन्हा एकदा ईश्वरीला आपली पी ए म्हणून तिची नेमणूक केलेली असते आणि अर्णव तिचा खूपच जास्त आता उदो उदो करत असतो, म्हणजे तिचं कौतुक करत असतो आणि त्यामुळे इथे लावण्याला खूपच जास्त राग येत असतो. जेव्हा इथे लावण्य ईश्वरीचा अपमान करण्याचा प्रयत्न करते तेव्हा तेव्हा अर्णवने तिला चांगलंच असं सडेतोड उत्तर दिलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, आता येणाऱ्या भागामध्ये या गोष्टी कशा पद्धतीने घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया. तरी ते प्रेक्षकांनो, आपण बघितलं, अर्णवच्या आईची मशीन ही खूप वर्ष बिघडलेली असते, कारण ती बंद पडलेली असते. त्यानंतर अर्णव तिला इथे आता इंदोरवरून मुंबईमध्ये घेऊन येतो आणि तरीसुद्धा ती नीट होत नाही. त्यामुळे त्याला थोडं वाईट वाटत असतं. आपल्या आईची मशीन जर चालू झाली असती तर खूपच जास्त त्याला आनंद झाला असता, पण ती चालू होत नाही आणि ती कुणाच्याही हातामध्ये अर्णव देतसुद्धा नाही. त्याचबरोबर इथे आता अर्णव म्हणत असतो की माझ्या आईची मशीन चालू झाली असती तर बरं झालं असतं. आणि त्याआधीच आपण बघितलं प्रेक्षकांनो, की इथे अर्णव त्याचबरोबर ईश्वरी या दोघांमध्ये गैरसमज निर्माण झालेले असतात. त्याच्यामधून इथे ईश्वरी अर्णवला दुखावते, त्याच्या मनाला वाईट वाटेल असं त्याला बोलते. त्यामुळे तो तिच्यावरती रागवलेला असतो. कारण प्रेक्षकांनो, इथे लावण्याने प्लॅन केलेला असतो ईश्वरीला मारण्याचा आणि त्याच्यामध्ये त्या ड्रायव्हरने अर्णवचं नाव घेतलेलं असतं ईश्वरीच्या समोर. त्याच्यामुळे तिचा गैरसमज झालेला असतो. तिला असं वाटतं की खरोखर अर्णवनेच तिला मारण्याचा हा प्लॅन केला होता, पण तसं काहीही झालेलं नसतं. अर्णवला त्याबद्दल काहीच माहिती नसतं. पण इथे तो तिला खूप वेळा सांगतो, पण तिला काही अक्कल नसते. तिला असं वाटत असतं की नाही, अर्णवनेच मला मारण्याचा प्रयत्न केला आणि ती त्याच्यावरती रागवलेली असते. त्यामुळे इथे अर्णवला राग येतो, त्याला वाईट वाटतं आणि तो आता ईश्वरीवरती रागवतो. तेव्हा ईश्वरी पुन्हा ऑफिसमध्ये आल्यानंतर त्याच दिवशी इथे मशीनचा विषय सुरू होतो. तो म्हणत असतो की माझ्या आईचं मशीन हे सुरू झालं असतं तर बरं झालं असतं, मला खूप जास्त आनंद झाला असता, पण कदाचित ती आता सुरू होणारच नाही आहे. जर ही सुरू झाली असती तर आनंद तर झाला असता, पण तरी पण ठीक आहे, ती सुरू नाही झाली तरीसुद्धा माझ्याबरोबर तर आहे ना माझ्या आईची आठवण. आणि इथे अर्णव म्हणत असतो की आपल्या कंपनीची जेव्हा पूजा आहे ना, आपल्या कंपनीची ॲनिव्हर्सरी आहे, त्यावेळेला मी आता या मशनीची पूजा करणार आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता ज्या वेळेला तिथे अर्णव हे सगळं बोलत असतो तेव्हा स्टाफ सगळा तिथे उपस्थित असतो. ईश्वरीसुद्धा तिथेच असते. ईश्वरी त्या मशीनला हात लावून म्हणणार की एकदा प्रयत्न तर करून बघायला हवेत ना, सुरू होते का ते. तेव्हा अर्णव म्हणतो, एक मिनिट, तू या मशीनला हात लावायचं नाही हां, लांब राहायचं तिच्यापासून. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, माझ्यापासूनसुद्धा लांबच राहायचं. कारण ईश्वरी त्याच्याजवळ बोलायला जाते तेव्हा अर्णव तिच्यावरती रागवलेला असतो आणि तो काही तिच्याजवळ बोलायला जात नाही. त्यानंतर इथे आता ईश्वरी इकडे तिकडे जुगाड करून ती मशीन आता व्यवस्थित करते. लावण्याचा प्लॅन हाणून पाडते. लावण्य आणि स्पॅम या दोघींनी मिळून ती मशीन गायब करायचं ठरवलेलं असतं. ती नेऊन आता त्या दोघींनी स्टोरूममध्ये ठेवलेली असते. पण इथे ईश्वरीला ही गोष्ट कळते. स्टोरूममधून ती मशीन बाहेर काढते. तिचा जो पार्ट बिघडलेला असतो ना, तो पार्टसुद्धा तिने तयार करून आणलेला असतो गॅरेजवाल्या काकांकडून. तो पार्ट आता तिने व्यवस्थित बसवलेला असतो आणि त्यानंतर ती बघते मशीन सुरू करून आणि ती मशीन व्यवस्थित झालेली असते. कारण ईश्वरीला त्या मशीनमधलं खूप काही माहिती असतं. त्यामुळे इथे आता मशीन सुरू झाल्यानंतर ती त्याच्यावरती आता कपडेसुद्धा शिवायला बसलेली असते. मशीनचा आवाज आल्यानंतर अर्णव तिथे धावत पडत येतो. बघतो तर काय, ईश्वरीने खूपच छान पद्धतीने इथे मशीन सुरू केलेलं असतं. त्यामुळे अर्णव इम्प्रेस्ड होतो, कारण ते मशीन त्याच्या आईचं असतं. एवढ्या वर्ष बंद असलेलं मशीन ईश्वरीने सुरू केलेलं असतं. त्यामुळे इथे अर्णवला आता
खूपच जास्त ईश्वरीचं कौतुक वाटत असतं. तो पूर्णपणे इम्प्रेस झालेला असतो. त्याच्या मनामध्ये ईश्वरीबद्दल जो काही राग रुसवा असतो तो त्याने कधीच आता बाजूला केलेला असतो आणि तो फक्त ईश्वरीचं कौतुक करत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, "सॉरी सर, तुम्ही मला या मशीनपासून लांब राहायला सांगितलं होतं, पण बघा ना, थोडा हात लावला, नीट केली आणि झालीसुद्धा." तेव्हा इथे ईश्वरीने हे मशीन नीट केले हे त्याला जेव्हा कळतं ना, तेव्हा त्याला खरी ईश्वरीची किंमत कळते की ती किती टॅलेंटेड आहे ते. त्याचबरोबर इथे ईश्वरीने अर्णवच्या आईचं मशीन नीट करून इथे आता लावण्याला आणि स्पॅमला तोंडावरती पाडलेलं असतं. त्याचबरोबर इथे अर्णव आता ईश्वरीचं कौतुक करतो. ते दोघंजण आता किती इमोशनली अटॅच्ड आहेत, कारण ती म्हणते ही मशीन तुमच्या आईची आहे आणि आई-वडिलांची आठवण आपल्या मुलांसाठी किती महत्त्वाची असते हे मला बरोबर माहिती आहे. कारण अर्णवला माहिती आहे की इथे ईश्वरीच्या आई-वडिलांचं ते लॉकेट तिच्यासाठी किती महत्त्वाचं आहे, कारण ते लॉकेट परत मिळवण्यासाठी त्याचा अपमान सहन करूनसुद्धा ती तिथे नोकरी करते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता कंपनीची ॲनिव्हर्सरी असते, तेव्हा इथे कंपनीची पूजा होते. त्याचबरोबर अर्णवच्या आईच्या मशीनची सुद्धा इथे आता पूजा झालेली असते. खूपच मनापासून इथे अंजली आता त्या मशीनची पूजा करते. तेव्हा अर्णवला खूप आनंद झालेला असतो. अर्णव आता सारखा सारखा चोर नजरेने ईश्वरीला बघत असतो, कारण ईश्वरी किती हुशार आहे हे त्याला कळलेलं असतं. त्यामुळे इथे ईश्वरी आता खूपच जास्त चांगलीसुद्धा आहे. तिला या मशीनीचं महत्त्व कळलं आणि तिने माझा राग सहन करूनसुद्धा मशीन नीट करून दाखवलं. या गोष्टीचं त्याला कौतुक वाटत असतं आणि उलट ती त्याला काय म्हणते, तुम्हाला माझ्यावरती रागवायचं असेल तर रागवा, कारण रागवल्यावरतीच तुम्ही अर्णव सर दिसता. आणि त्याचबरोबर ती म्हणते की तुम्ही आता दणक्यात इथे आता कार्यक्रम साजरा करा, कंपनीची पूजा करा, मशीनची पूजा करा आणि मी नाही आले ना कार्यक्रमात, मला काही वाईट नाही वाटणार, मी मागे कुठेतरी उभी राहीन. तेव्हा इथे अर्णव आता तिला म्हणत असतो की मागे उभे राहायचं नाही, तर पुढेच उभं राहायचं आणि पूजासुद्धा करायची. त्यानंतर इथे कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेला असतो. तर इथे अर्णव आता ईश्वरीला खूपच जास्त महत्त्व देतोय हे बघून लावण्याला तर फारच राग येत असतो. लावण्य ईश्वरीबरोबर जात असते कॉम्पिटिशन करायला, स्पर्धा करायला. तेव्हा इथे ईश्वरी तिला म्हणते की मी इथे काही स्पर्धा वगैरे करायला आलेली नाही आहे, मी इथे काम करायला येते, युद्ध लढायला नाही. मी माझं काम करणार आणि मी जाणार. तुम्ही फक्त मला सांगा की मला काय काय करायचं आहे ते, असं ईश्वरी आता लावण्याला सुनावते. आणि ती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा, मला सगळं काय माहिती आहे की मशीन कुणी गायब केली होती, स्टोरूममध्ये कुणी ठेवली होती, हे सगळं काय मला माहिती आहे. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की मी अर्णव सरांना कधीही जाऊन ही गोष्ट सांगू शकते. तेव्हा लावण्य आता घाबरते. तेव्हा ईश्वरी म्हणते की लावण्य मॅडम, कसं आहे ना, आतापर्यंत माझ्याकडून सुद्धा चुका झाल्या आणि मला त्याची शिक्षासुद्धा तुम्ही मिळवून दिलीत. पण मी तसं करणार नाही आहे. मी काय करणार माहिती आहे, तुम्हाला सुधारण्याची संधी देणार, कारण तुम्ही इथे चांगलं काम करता. सरांना तुमची चांगली मदतच होते, म्हणून मी सरांना आत्ताच काही सांगणार नाही आहे. कारण मला माहिती आहे ना, सर तुम्हाला एका मिनिटात नोकरीवरून काढून टाकतील. आता त्यांनी माझी पुन्हा एकदा PA म्हणून नेमणूक केलेली आहे, म्हणून मला तर माझं काम प्रामाणिकपणे आता करायचंच आहे. पण तुम्हाला जर नोकरीवरून काढून टाकलं तर तुम्ही काय कराल, आणि मला ते नको आहे. म्हणून मी तुम्हाला संधी देते आहे की आता या मशनीला आहे ना, पुन्हा हात लावायचा नाही आणि तिला हात लावून गायब करून जर माझ्यावरती आळ घेतलात ना, तर मी तुम्हाला सोडणार नाही. आणि इथे ईश्वरी म्हणते की आज तुमच्याकडून एक चूक झाली आहे, म्हणून ती एक चूक मी माफ करते. पण तुमच्या 2 हातांच्या 10 बोटं जेव्हा आता पूर्णच्या पूर्ण बंद होतील ना, दोन्ही मुठी बंद होतील, तेव्हा मात्र तुमच्या पापाचा घडा हा भरलेला असेल आणि मग मी अर्णव सरांना तुमचं नाव सांगणार आहे. तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करेन, असं इथे ईश्वरी लावण्याला म्हणते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता अंजली आणि आजी दोघीजणी एकमेकींच्या तोंडाकडे बघतात. जेव्हा अर्णव ईश्वरीकडे बघत असतो, तिच्या हातावरती आपलं डोकं ठेवून जेव्हा तो बसलेला असतो, तेव्हा कळत असतं की अर्णवला ईश्वरीबद्दल काय वाटतंय ते. त्याच्या मनामध्ये ईश्वरीने जागा निर्माण केलेली असते आणि इथे ईश्वरीच्या मनातसुद्धा अर्णवने आता जागा निर्माणही केलेली असते. तेव्हा अंजली म्हणत असते दुसऱ्याच दिवशी अर्णवला की मला सगळ्यांची नावं, त्यांच्या जन्मतारखा आणि त्या कधी जन्माला आल्यात ते टायमिंगसुद्धा आम्हाला हवं आहे.
तेव्हा सगळ्यांचं त्याने आता मिळवून दिलेलं असतं. त्याच्यामध्ये आता महत्त्वाचं कागद असतो, तो म्हणजे ईश्वरीचा. ईश्वरी देसाईचं नाव सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं आणि ते अंजली आणि आजी या दोघींनासुद्धा हवं असतं. आणि अंजली गुरुजींना बोलावते आणि अर्णव त्याचबरोबर इथे ईश्वरी या दोघांची पत्रिका दाखवते. त्याचबरोबर गुरुजी आता पत्रिका बघत असतात आणि म्हणतात की ही पत्रिका म्हणजे खूपच जास्त विश्वसनीय आहे. मला तर विश्वास बसत नाही आहे की दोन्ही पत्रिकांचे गुण इतके कसे जुळू शकतात. तर इथे 36 गुण दोघांचेही जुळलेले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनो, आजीला आणि अंजलीला खूपच जास्त आनंद होतो की ईश्वरी आणि अर्णवची पत्रिका जुळलेली असते. 36 गुण जुळलेले असतात. त्यामुळे इथे आता आजीला तर खूपच जास्त आनंद झालेला असतो, कारण त्या दोघींनाही ईश्वरी फारच आवडत असते अर्णवसाठी. त्यानंतर प्रेक्षकांनो, ज्या वेळेला इथे ईश्वरी, नम्रता आणि राकेश तिघेजणं बसलेले असतात, तेव्हासुद्धा इथे आता अंजली आणि आजी दोघीजणी ईश्वरीचं किती कौतुक करत असतात हे सुद्धा ती त्यांना सांगत असते, आपल्या बहिणीला आणि राकेशला. आणि ती म्हणते, माहिती आहे का ताई, अगं भडकूचंदसुद्धा मला किती वेळा तरी थँक्यू थँक्यू म्हणत होता आणि त्याने माझं खूप कौतुक केलं. त्याने माझी मदतसुद्धा केली. मला इथे घरपर्यंत आणूनसुद्धा सोडलं त्याच्या गाडीतून. तेव्हा इथे नम्रता म्हणते, काय एका दिवसामध्ये एवढा बदल? तेव्हा ती म्हणते, हो ना अगं, खूपच जास्त बदल झाला आहे. माझ्यावरती रागवतसुद्धा नाही आणि मला व्यवस्थित समजावून सांगतो की मला काय काम करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे. मदतसुद्धा करायला लागला आहे आणि सारखा आता ओरडतसुद्धा नाही. तेव्हा इथे आता अर्णव तिच्याबरोबर चांगला वागतो हे तिलासुद्धा आवडलेलं असतं आणि ती आता राकेश त्याचबरोबर नम्रता दोघांनासुद्धा आता सांगत असते. ते ऐकून इथे राकेश जेलेस होत असतो, त्याला राग येत असतो. पण इथे आता मध्येच ईश्वरी म्हणते की तो भडकूचंद मला आता आवडायला लागला आहे. असं म्हणाल्यानंतर मात्र राकेशच्या हातामध्ये जो चहाचा कप असतो तो रागाच्या भरामध्ये फोडून टाकतो. तेव्हा इकडे आता राकेशने ग्लास फोडल्यानंतर इथे ईश्वरी म्हणते, काय झालं? तेव्हा राकेश म्हणतो, नाही काही नाही, एका दिवसामध्ये माणसामध्ये इतका फरक पडू शकतो. ते ऐकल्यानंतर मलाच आता धक्का बसला, तसं ह्या कपलासुद्धा बसला असेल. सॉरी हा, तुमचा कप फुटला. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नाही, काही हरकत नाही. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता 36 गुण जुळल्यानंतर आजी तर खुश असते. अर्णवबरोबर आता ती ईश्वरीबद्दल बोलणार असते आणि तेव्हा इथे अर्णवलासुद्धा ईश्वरीबद्दल आता खूप काही वाटायला लागलेलं असतं. तिच्यावरती तो आता चिडत नसतो, तिला काही गोष्टी ह्या समजावून सांगत असतो आणि त्याचबरोबर तो तिच्याकडे चोरून चोरून नेहमीप्रमाणे बघतसुद्धा असतो. तेव्हा इथे ईश्वरीसुद्धा आता ऑफिसमध्ये येते आणि त्याची सगळी कामं ती खूपच जास्त प्रेमाने करत असते. त्याला जसं आवडतं तसं ती ऑफिस व्यवस्थित लावून ठेवत असते आणि त्याचबरोबर त्याला जी फुलं आवडतात, जी फुलं आवडत नाही, या सगळ्याची ती व्यवस्थित काळजी घेत असते. तेव्हा लावण्या बघते तर काय, इथे ईश्वरी आता अर्णवच्या आवडीनिवडी व्यवस्थितरित्या अगदी खूपच व्यवस्थित जपत असते. हे बघितल्यानंतर लावण्याला खूपच जास्त राग येतो. ती स्पॅमला म्हणत असते, माहिती आहे का, ही ईश्वरी देसाई आता अर्णवच्या संपूर्ण आवडीनिवडी जपते. त्याला जसं हवं ना तसं ती ऑफिस लावून ठेवते. म्हणजे त्याच्यामध्ये मी काहीही आता गडबड काढू शकत नाही आहे, चूक काढू शकत नाही आहे, अशा रीतीने ती काम करते. तेव्हा इथे आता अर्णवसुद्धा ऑफिसमध्ये आल्या आल्या सगळ्यात आधी तर तो ईश्वरीला विचारत असतो, ईश्वरी कुठे आहे? जर त्याला ईश्वरी दिसली नाही, कधी ती कॅन्टीनमध्ये असेल, तर तो लगेच लावण्याला विचारतो की ईश्वरी कुठे आहे? ईश्वरीला पाठवून दे. तेव्हा लावण्याला फारच राग येत असतो की इथे मला महत्त्व न देता इथे अर्णव सारखा त्या ईश्वरीला महत्त्व देतो आहे. आणि प्रेक्षकांनो, लावण्याने पुन्हा एकदा ईश्वरीला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला असतो. पुन्हा एकदा तिने तिच्याबरोबर आता वाईट वागलेली असते. त्यामुळे इथे आता अर्णव बघतो की लावण्य इथे ईश्वरीला विनाकारण बोलते, विनाकारण तिच्या कपड्यांचा अपमान करते. तेव्हा तिथे अर्णव येतो आणि आता सगळ्यांसमोर इथे लावण्याला तो खूपच जास्त सुनावतो, तिचा चांगला अपमान करतो. त्यामुळे इथे लावण्याचा सगळ्यांसमोर अपमान झाल्यानंतर तिला फारच राग येतो आणि अर्णव इथे ईश्वरीचं कौतुक करतो की तुम्ही लोक तिला इतका त्रास देण्याचा प्रयत्न करता, पण तिने कधीही कुणाकडून रिव्हेंज घेण्याचा प्रयत्न केला आहे का? कुणाचाच नाही. तिने कधी कुणाला उलटं बोललेली नाही आहे, ना कधी कुणाचा अपमान केला आहे. सगळ्यांबरोबर ती इक्वली वागते, सगळ्यांना व्यवस्थित इक्वली प्रेम देते.
त्यामुळे इथे लावण्या यापुढे ईश्वरीचा विनाकारण अपमान करायचा नाही. तिचं जर काही चुकलं असेल तर तिला सांग, तिला समजावून सांग, ती व्यवस्थित करेल. फक्त तिला व्यवस्थित सांगायचं, तिचा अपमान करायचा नाही, चार चौघामध्ये घालून पाडून बोलायचं नाही. मला ते चालणार नाही आहे. आणि अर्णव म्हणतो, हे बघ ईश्वरी देसाई, माझ्या ऑफिसमध्ये ये, माझ्या केबिनमध्ये ये, मला महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यानंतर तो आता ईश्वरीला आपल्याबरोबर घेऊन जातो आणि इथे लावण्याचा चांगलाच अपमान करतो, तिला इग्नोर करतो. तर इकडे कोणीतरी आता पायातली चप्पल काढून तोंडात मारली की काय असं लावण्याला वाटत असतं. अशा पद्धतीने प्रेक्षकांनो, इथे अर्णव आता ईश्वरीच्या प्रेमात पडलेला असतो. त्याला आता ईश्वरीच्या सगळ्या गोष्टी हळूहळू आवडायला लागलेल्या असतात आणि तो तिला खूप जास्त महत्त्व देत असतो आणि लावण्याकडे तो दुर्लक्ष करत असतो. तेव्हा लावण्याला असं वाटतं की अर्णव ईश्वरीचा उदो उदो करतोय आणि तिचा अपमान करतोय, तिला इग्नोर करतोय. त्यामुळे इथे ती आता खूपच जास्त इन्सिक्युअर झालेली असते आणि ती ईश्वरीला अर्णवच्या नजरेतून पाडण्यासाठी नवनवीन आता आयडियाज करत असते. पण इथे ती जेवढे प्रयत्न करते तेवढे ईश्वरी हाणून पाडत असते.